जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आज आपण 10th स्टँडर्डचा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो सेकंड टॉपिक आहे, तर या सेकंड टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 2.5 आज आपण घेणार आहोत. महत्त्वाचा एक्झरसाइज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सोपा एक्झरसाइज आहे. ओके, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट अतिशय सोपा आहे आणि 1 आणि 2 मार्काची गणितं तुम्हाला या टॉपिकवर म्हणजे या प्रॅक्टिस सेटवर विचारलेली पाहायला मिळतील. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला. तर पहा काय सांगितलं, ॲक्टिव्हिटी फिल इन द कॅप्स अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर मायनस 4ac याला आपण काय म्हणतो आपण डेल्टा डिस्क्रिमिनंट. तर ही जी व्हॅल्यू आहे ही रूटच्या आतमध्ये येते. फॉर्म्युला मेथडमध्ये आपण जेव्हा फॉर्म्युला पाहिला होता काय मायनस बी प्लस मायनस अंडर रूट काय होतं बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. यामध्ये हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू सांगितलेली आहे. ही व्हॅल्यू 5 आलेली आहे या ठिकाणी आणि इथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची -5 दिलेली आहे या ठिकाणी -5. ओके, ठीक आहे. आणि इथे जर पाहिलं तर +5 असताना नेचर ऑफ रूट्स काय याचं आणि -5 असताना नेचर ऑफ रूट्स काय. म्हणजे एक दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते जेव्हा आपण सॉल्व्ह करत होतो आणि ते सॉल्व्ह झाल्यानंतर आपण म्हणजे फॉर्म्युला मेथडचा वापर करून तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जेव्हा पॉझिटिव्ह येत होती तेव्हा रूट्स कसं येत होतं, खाली जे 2 नंबर आपल्याला मिळत होते ते कसं येत होतं आणि जर मायनस आलं तर ते कसं असणार आहे किंवा कसं येत होतं ते पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय. तर आता नीट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू म्हणजे आपण याला काय म्हणूया डेल्टा डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा जो आपण ट्रायंगल दाखवतो याची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याची जी रूट्सचं नेचर आहे हे रिअल आणि इक्वल असतं. काय असतं रिअल अँड इक्वल. आलं लक्षात? ठीक आहे. जेव्हा ह्या डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असते तेव्हा त्याची जे रूटचं नेचर आहे रिअल म्हणजे काय रिअल आणि इक्वल त्याचे रूट्स असतात आणि इथे जेव्हा ग्रेटर दॅन 0 असतं तेव्हा रिअल बट अनइक्वल काय लिहायचंय अनइक्वल. आलं लक्षात? आणि जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची या ठिकाणी डेल्टा आपण कशाला म्हटलं हे नीट लक्षात ठेवा. डेल्टा म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू ओके डिस्क्रिमिनंट याची व्हॅल्यू जेव्हा लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह येते तेव्हा नॉट रिअल रूट्सचं जे नेचर आहे हे काय लिहितो आपण या ठिकाणी नॉट रिअल. आलं लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला याचं रूट्स ठरवायचं आहे. हे रूट्स ठरवण्याचे तुम्हाला काय दिले रूल दिलेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर +5 ही जी व्हॅल्यू आहे ही 0 पेक्षा काय ग्रेटर आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे रिअल रूट्सचं जे नेचर आहे ते रिअल बट अनइक्वल या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जर आपण याला आकडे दिले 1, 2 आणि 3 ओके. तर या ठिकाणी तुम्हाला कोणता पर्याय लिहायचा आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी लिहायचा आहे आणि -5 म्हणजे 0 पेक्षा लेस आहे नॉट रिअल दॅट्स इट. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ह्या 2 रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आले लक्षात? ठीक आहे. तर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिलं तर सम ऑफ रूट्स -7 आहे आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स 5 आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पहा कोणतंही जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे मी तुम्हाला थोडक्यात एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो आणि ती कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर आपण म्हणजे ह्या क्वेश्चनकडे येऊया. समजा एक सिंपलचा तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 इज इक्वल टू काय दिलं 0. मग आता हे जे 10 आहेत मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 10 आणि ॲडिशन किती आली पाहिजे 5 म्हणजे 5 2 जा 10 आणि 5 आणि 2 7. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 2x प्लस 10 इज इक्वल टू 0 हे काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. आता आपण ह्या दोघांची काय केले ग्रुप केले. कॉमन कोणाला काढलं x प्लस 5 ओके फॅक्टरायझेशन मेथड 2 ला कॉमन काढलं इथं कोण राहिला x प्लस 5 इज इक्वल टू काय आले 0. म्हणजे आता जर इथं पाहिलं तर x प्लस 5 या दोघांमधनं कॉमन आपण बाहेर काढलं आणि इथं कोण राहिलं x प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा x प्लस 5 इज इक्वल टू 0. मी कन्सेप्ट क्लिअर करतोय म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतले तुमचं या ठिकाणी आणि x प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे आता x इज इक्वल टू हे प्लस 5 तिकडे जाऊन -5 होणार आहे आणि x हे प्लस 2 तिकडे जाऊन -2 होणार आहे. आता हे जे 2 नंबर आलेत ना याला आपण म्हणतो रूट्स. हे जे 2 नंबर आहेत ना हे रूट्स आहेत. आता हे जे रूट्स आहेत यालाच आपण म्हणतो सोल्युशन. ओके, ठीक आहे. मग आता या पहिल्या रूटला आपण अल्फा म्हटलं आणि दुसऱ्या रूटला आपण बीटा म्हटलं.
मग ह्या रूटचं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय रिलेशन आहे? ऑलरेडी आपण याचं जेव्हा बेसिक पार्ट घेतलं तेव्हा हे आपण पाहिले, पण तरी पण क्वेश्चन घेत असताना ज्या मुलांना कन्सेप्ट माहित नाहीये त्या मुलांसाठी मी हा पार्ट या ठिकाणी घेतो. आता पहा, याला जर आपण अल्फा म्हटलं, याला जर बीटा म्हटलं आणि मी ह्या दोघांची ऍडिशन केली, म्हणजे थोडक्यात मी या ठिकाणी काय केलं, अल्फा प्लस बीटा केलं. ह्या जर दोघांची मी ऍडिशन केली तर या ठिकाणी काय होणार आहे, -5 प्लस या ठिकाणी किती होणार आहे, -2. आलं लक्षात? मग दोघांनाही मायनस मायनस साइन असेल तर काय होणार आहे, -7. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर दोघांची ऍडिशन जी आली ती -7 आली. म्हणजे इथे जर पाहिलं तर रूट्स किती आहे, रूट्स सम ऑफ रूट्स -7 एक्झॅक्ट. ओके. आणि जर मी त्यांचं प्रोडक्ट केलं, आता या ठिकाणी प्रोडक्ट त्यांनी 5 दिले, पण आपण आपल्या जर दोघांचं जे अल्फा आणि बीटा मिळाले आपल्याला त्यांचं जर प्रोडक्ट केलं आपण, -5 आणि किती आले इथं, -2 आहे. म्हणजे ती किती येणार आहे, +10. +10 का, मायनस मायनस प्लस आणि 5 दूनी 10. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर -7 आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं, हे जे दोन रूट आहेत ते ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, म्हणजे इथे किती आहेत, +7. आन्सर किती आलं, -7. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन +10, या ठिकाणी किती आहेत, +10. या ठिकाणी किती आहेत, +10 आहेत. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर -7 आला तेव्हा इथं +7 आहे. म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटाचं जे साईन आहे ना ते चेंज करून पाहिजे. ओके. पण अल्फा इंटू बीटाचं मात्र साईन आहे तसंच्या तसं घेतलंय. म्हणजे थोडक्यात आहे ते नंबर इथे येत आहेत, फक्त साईन चेंज होतं. साईन कोणाचं चेंज होतं, अल्फा प्लस बीटाचं साईन चेंज होतं. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे, जर मला तो फॉर्मॅट तयार करायचा असेल तर मी काय लिहितोय पहा, x² मायनस अल्फा प्लस बीटा. ओके. अल्फा प्लस बीटा बाहेर मी मायनसचं साईन का लिहिलं, कारण अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू येणार आहे त्याचं मला साईन चेंज करून पाहिजे, नाही चेंज तेव्हाच येणार आहे जेव्हा मायनस असणार. प्लस अल्फा इंटू बीटा, मला अल्फा इंटू बीटाचं साईन चेंज करायचं नाही. म्हणजे आता जर मी ह्या दोन व्हॅल्यू उचलल्या आणि या फॉर्मॅटमध्ये जर टाकल्या तर मला काय इक्वेशन मिळते आपण पाहूया. x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली, -7. ब्रॅकेटच्या बाहेर या ठिकाणी x लिहायचं राहिलं, ठीक आहे. x प्लस काय, अल्फा इंटू बीटा किती आहे, 10. ओके. इज इक्वल टू काय, 0. म्हणजे आता जर इक्वेशन पाहिलं तर x² मायनस मायनस काय येणार आहे, +7x प्लस 10 इज इक्वल टू काय आलं, 0. म्हणजे हेच माझं काय होतं, मूळ इक्वेशन होतं का ज्याच्यापासून मी हे दोन रूट काढले होते. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, हा काय रिक्वायर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट आहे. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला पुन्हा काय मिळणार आहे, जे मेन क्वाड्रॅटिक इक्वेशन जे होतं, जे फर्स्ट वाला क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं ते तुम्हाला या ठिकाणी मिळतं. आता जर तुम्ही पाहिलं तर इथं जी x² म्हणजे इथं कोएफिशियंट कोण आहे, 1 आहे. आलं लक्षात? म्हणजे इथे जो कोएफिशियंट आहे तो 1 आहे. खरं तर आता एक लक्षात ठेवा इथून पुढे, का अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू असते -b/a. पुढे जाऊन हा पार्ट पाहायचाच आहे आपल्याला, अल्फा इंटू बीटा c/a. मग तुम्ही म्हणाल सर मग इथं काय नक्की, अल्फा प्लस बीटा -b/a, एच व्हॅल्यू किती, 1. मग -b ला म्हणजे -7 ला जर 1 ने तुम्ही डिवाइड करताय तर -bच भेटणार तुम्हाला. आलं लक्षात? म्हणजे -7च भेटणार आहे. आणि इथं एच व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 10 ला जेव्हा तुम्ही 1 ने डिवाइड करता, एच व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, कारण हा 1 आहे. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे ए, आता हे कोणाचं आहे, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू काय, 0. ह्या फॉर्मॅटचं हे दोन काय प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण या ठिकाणी. लक्षात, रूट आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं रिलेशन. तर आता कन्सेप्ट मला वाटतं तुमच्या लक्षात आली असेल. आता आपल्याला काय सांगितलंय, तर त्यांनी काय सांगितलंय, रूट दिलेत, त्याची रूटची सम दिलेली आहे आणि त्यांचं काय दिलंय, प्रॉडक्ट दिले आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायला सांगितलं. म्हणजे थोडक्यात त्यांनी हा फॉर्मॅटमध्ये आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू काय करायला सांगितल्यात, पुट करायला सांगितलं. लक्षात आले? म्हणजे फॉर्मॅट कोणता आहे, फॉर्मॅट मी एकदा बाजूला लिहून ठेवतो. फॉर्मॅट आहे पहा, दिले जर तुम्हाला रूटचे ॲडिशन किंवा रूटचं मल्टिप्लिकेशन जर दिलं किंवा अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू दिल्या आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायला सांगितलं, तर त्याचा फॉर्मॅट जो आहे तो आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे त्याचे रूट्स आहेत. ओके, ठीक आहे, अल्फा आणि बीटा. मग आता आपल्याला इथं काय सांगितलंय, त्यांची जी ॲडिशन आहे अल्फा प्लस बीटा सम ही -7 आहे, एक्स. आता हे मायनसचं साईन कोणतं आहे, फॉर्म्युल्यामधलं मायनस आहे. आलं लक्षात? आणि हा अल्फा प्लस बीटा स्वतः -7 प्लस अल्फा इंटू बीटा प्रॉडक्ट किती सांगितले त्यांनी, 5 दिलेले. ओके, प्रॉडक्ट काय दिलं त्यांनी, 5.
ओके ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स स्क्वेअर मायनस मायनस किती झाले +7x प्लस किती आले 5 इज इक्वल टू 0 आणि हे काय होतं त्यांचं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आपल्याला त्या रिकाम्या जागेमध्ये काय करायचं भरायचं आहे. म्हणजे इथं काय आलं एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस किती आहे 5 इज इक्वल टू 0 आणि हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्मॅटनुसार. तो फॉर्मॅट तयार कसा झाला ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्या पुढचंही पार्ट आपण या ठिकाणी पाहून ठेवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आलो आपण सेकंड नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला किंवा ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स असतील तर मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असतं तेव्हा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय होते -b/a आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय होते c/a. ठीक आहे डन. मग आता जर इथं पाहिलं तर मला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मला काढायची. त्यांनी विचारलं आणि मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी दिले. जर मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची तर मला फॉर्म्युला काय सांगतो मायनस बी स्वतः मायनस आहे लक्षात घ्या. बी इथे काय जर तुमच्या इक्वेशन मध्ये पाहिलं तर तो स्वतः -4 आहे लक्षात. म्हणजे -4 अपॉन -b/a म्हणजे थोडक्यात -4 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी जर पाहिली तर 2 आहे म्हणजेच -4 अपॉन 2 म्हणजे या ठिकाणी अल्फा प्लस बीटा मला व्हॅल्यू काय मिळाली 2. लक्षात आलं ठीक. त्यानंतर जर पाहिलं तर अल्फा इंटू बीटा काय आहे अल्फा इंटू बीटा c/a. आता c ची व्हॅल्यू जर पाहिली तर ती किती आलेली आहे -3. ओके मायनस किती 3 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे या ठिकाणी -3 अपॉन 2 म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार आहे -3/2. हे काय झालं माझं अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू. मग हे मला कशावरून कळलं तर मला हे इक्वेशन दिलं. हे इक्वेशन मी कोणासोबत कम्पेअर केलं या इक्वेशन सोबत आणि ह्या इक्वेशन सोबत कम्पेअर केल्यामुळे मला ए मिळाला मला बी मिळाला आणि मला सी मिळाला. हे दोन व्हॅल्यू ह्या तिन्ही व्हॅल्यू उचलल्या मी फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या आणि मला उत्तर मिळालं. दॅट्स इट. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे इक्वेशन काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची. ओके ठीक आहे. त्यानंतर आलो आपण सेकंड क्वेश्चन. आता पहा सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा म्हणजेच b² - 4ac याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके आणि ही व्हॅल्यू आतापर्यंत तुम्ही काढलेली आहे. 1 किंवा 2 मार्काला तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो नीट लक्षात ठेवा. तर पहा काय करायचं ही व्हॅल्यू काढण्याआधी तुम्हाला काय करावं लागेल पहा x² + 7x - 1 इज इक्वल टू 0. धिस इक्वेशन काय करावं लागेल तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. कोणासोबत कम्पेअर करावं लागेल कम्पेअर विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. त्यामुळे इथे काय होणार आहे a ची व्हॅल्यू किती मिळाली मला 1 मला b ची व्हॅल्यू किती मिळाली 7 आणि मला c ची व्हॅल्यू किती मिळाली -1 आणि त्यानुसार मला डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय b² - 4ac म्हणजे b जर पाहिला तर कोण आहे आता तो 7. ओके या ठिकाणी जर पाहिलं तर काय होणार आहे 7चा स्क्वेअर -4. a म्हणजे कोण आहे a म्हणजे पाहिलं तर 1 आणि c म्हणजे कोण आहे -1 आणि इथं कोण आला -1 म्हणजे आता जर इथं पाहिलं तर 7चा स्क्वेअर किती आला 49 मायनस आणि इथं परत मायनस आहे म्हणजे प्लस झाले 4 1 जा 4 म्हणजे किती आले 53. ओके तर या पद्धतीने मला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फक्त काढायची आहे. एवढाच पार्ट मला करायचा आहे. दिलेलं इक्वेशन त्याला कम्पेअर करा एबीसीची व्हॅल्यू काढा आणि डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा सोडवायचा आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला काय सांगितलं फाइंड द व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट म्हणजे काय डेल्टा इज इक्वल टू काय b² - 4ac. ओके मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता होमवर्क कारण सिंपल आहे आणि अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही 2.4 मध्ये म्हणजे 2.4 मध्ये तुम्ही सॉल्व्ह केलेली आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता इथे जर पाहिलं तरी सेम तुम्हाला डेल्टाची व्हॅल्यू काय विचारली म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू विचारली. आता इथे रूट मधले नंबर आहेत म्हणून आपण हे एक्झाम्पल घेऊया. याच्या आधीचं मी तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता फर्स्ट काय करणार आपण इक्वेशन आधी राईट करून घेणार √2x² + 4x + 2√2 इज इक्वल टू काय सांगितलं 0. धिस इक्वेशन काय करायचंय तुम्हाला कम्पेअर करायचंय. कोणासोबत कम्पेअर करायचंय तुम्हाला कम्पेअर करायचंय विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे b ची व्हॅल्यू मिळणार आहे आणि c ची व्हॅल्यू मिळणार. a ची व्हॅल्यू किती आली √2 b ची व्हॅल्यू किती आली 4 आणि c ची व्हॅल्यू काय 2√2.
आलं लक्षात. मग आता मला व्हॅल्यू कोणाची काढी, डिस्क्रिमिनंट. काय डिस्क्रिमिनंट, बी डेल्टा डेल्टा इज इक्वल टू काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी म्हणजे कोण आहे, बी म्हणजे 4 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, 4चा स्क्वेअर मायनस 4. ए म्हणजे कोण आहे, √2. ओके, √2 आणि सी म्हणजे कोण आहे, सी म्हणजे या ठिकाणी कोण आहे, 2√2. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर 4चा स्क्वेअर 16 मायनस इथे जर पाहिलं तर इथे किती होणार आहे, 4 2 8. पहा, ह्या नंबरनी ह्या नंबरला मी मल्टिप्लाय केलं, √2 आणि √2 म्हणजे किती होणार आहे, 2. ओके, आपण याआधी ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे का, जेव्हा तुम्ही त्याच नंबरच्या रूटनी त्याच नंबरला मल्टिप्लाय करता, म्हणजे √5 गुणिले √5 जर असेल तर उत्तर फक्त काय येतं, 5 येतं. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर त्या पद्धतीने √2 फक्त 2 आला, म्हणजे इथं 16 आहे आणि 8 2 किती आहेत, 16, म्हणजे आन्सर किती आलं, 0. तर या पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आलो आपण क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय, डिटरमाइन ओके द नेचर ऑफ रूट्स ओके ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जर मला डिटरमाइन करायचं असेल, चेक करायचं असेल का नेचर ऑफ रूट्स काय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं म्हणजे याचं रूट्स जे आहे हे रिअल आहे का, किंवा रिअल आणि अनइक्वल आहे का रिअलच नाही आहे, तर या 3 पार्टपैकी मला ठरवायचं आहे. मग आता हे मी कसं ठरवतो, तर या प्रश्नाचं उत्तर आपण फर्स्ट क्वेश्चनलाच पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने, आता फर्स्ट रिकामी जागा तुम्हाला या ठिकाणी जी दिली होती ती काय सांगितली तुम्हाला, जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जेव्हा 0 होते तेव्हा रूटचं नेचर कसं असतं, रिअल अँड इक्वल. ग्रेटर दॅन 0 असते रिअल बट अनइक्वल, आणि लेस दॅन 0 असते नॉट रिअल. ह्या 3 पार्टचा वापर करून आपल्याला रूट्स ठरवावं लागतं. म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची माहित पाहिजे, आपल्याला व्हॅल्यू माहित पाहिजे डेल्टाची. डेल्टा म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे आता थोडक्यात काय, तर आपल्याला बेसिक क्वेश्चन पुन्हा काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आणि बेसिक क्वेश्चन काय का, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे कोण, डेल्टाची व्हॅल्यू काढायची. आणि ही डेल्टाची व्हॅल्यू वरनं तुम्हाला फक्त ठरवायचे का नेचर ऑफ रूट्स कशा पद्धतीने आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचे पहा, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, पुन्हा धिस इक्वेशन कम्पेअर विथ, कोणासोबत कम्पेअर करणार आहे तुम्ही, ए एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. त्यामुळे इथं तुम्हाला a मिळाला, त्यामुळे तुम्हाला b मिळाला आणि त्यामुळे तुम्हाला c मिळाला. काय a 1, b कोण आहे -4, b कोण आहे -4 आणि c कोण आहे तुमचा +4. ओके, ठीक आहे. मग आता मला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू मिळणार आहे, डेल्टा इज इक्वल टू काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, म्हणजे आता या ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर, बी म्हणजे कोण आहे -4, मग -4चा स्क्वेअर -4 आणि ए म्हणजे कोण आहे 1. ओके, आणि सी म्हणजे कोण आहे या ठिकाणी 4. आले लक्षात, ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर -4चा स्क्वेअर किती आला, 16, आणि इथे या ठिकाणी जर 4 4 जा परत 16, आन्सर किती मिळालं तुम्हाला, 0. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू काय मिळालेली तुम्हाला, 0. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय, नेचर ऑफ रूट्स. ओके, मग काय लिहिणार आहे, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल. काय आहे, रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल, रिअल अँड इक्वल. आलं लक्षात. म्हणजे जे क्वाड्रॅटिक, कारण 0 आलं, जर ग्रेटर दॅन 0 आलं असतं तर आपण काय म्हणलं असतं, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल बट अनइक्वल, किंवा लेस दॅन 0 निगेटिव्ह व्हॅल्यू आली असती तर आपण म्हटलं असतं रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. ओके, दॅट्स इट, झालं एवढं. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे नेचर ऑफ रूट्स जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं तेव्हा तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची, डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंट म्हणजेच कोण, डेल्टा, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची तुम्हाला काय करायची, व्हॅल्यू काढायची आणि त्यावरनं तुम्हाला ठरवायचे. आले लक्षात. तर मला वाटतं हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पहा, त्याच्या पुढचा प्रश्न सेम पॅटर्न, परत डिटरमाइन करा नेचर ऑफ रूट्स. ओके, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू कोण आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आले लक्षात, ठीक आहे. मग आता आपण आलो क्वेश्चन नंबर 4 कडे. आता क्वेश्चन नंबर 4 काय सांगते, फॉर्म क्रिएट करा द क्वाड्रॅटिक इक्वेशन क्रिएट करा फ्रॉम द रूट्स बिलो.
म्हणजे आता ही तुम्हाला रूट्स दिलेत आणि त्यावरनं काय करा, इक्वेशन क्रिएट करा. आता इक्वेशन क्रिएट करा. तुम्हाला यादीच आपण पाहिलं का क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅटच काय आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा हे रूट्स आहेत. एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची माहित पाहिजे, जर मला इक्वेशन क्रिएट करायचं असेल अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. म्हणजे थोडक्यात आता त्यांनी अल्फाची व्हॅल्यू दिली आणि बीटाची व्हॅल्यू दिली. म्हणजे थोडक्यात इथं काय करणार आहे, लेट अल्फा इज इक्वल टू काय सांगितलंय 0 आणि बीटा इज इक्वल टू काय सांगितलंय तुम्हाला 4. म्हणजे आता आपण या ठिकाणी काय करणार आहे, अल्फा प्लस बीटा किती आले 0 प्लस 4 इज इक्वल टू किती आले 4. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4 म्हणजे आन्सर किती मिळालं 0. आता ह्या दोन व्हॅल्यूज लिहायच्या, फक्त इथं पुट करायचे. मग या ठिकाणी तुम्हाला लिहायचे होते काय, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन, या पद्धतीने. ओके, म्हणजे या ठिकाणी देअरफॉर या ठिकाणी काय होणार आहे, ए स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 4. ब्रॅकेटमध्ये मी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे 4. ओके, ब्रॅकेटच्या बाहेर काय एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती 0 इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 म्हणजे न लिहिता आपण डायरेक्ट 0 या ठिकाणी लिहू शकतो. तर या पद्धतीने तुमचं हे काय झालेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन क्रिएट झालेलं आहे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आता जर पाहिलं तर पुन्हा इथं काय सांगितलंय, लेट सेम पॅटर्न आहे, फॉर्म करा क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, अल्फा इज इक्वल टू, पण त्याला आधी आपल्याला काय करावं लागेल, लेट. ओके, ठीक आहे, लेट अल्फा इज इक्वल टू 3 बीटा इज इक्वल टू -10. मग आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, अल्फा प्लस बीटा. ओके, अल्फा प्लस बीटा म्हणजे काय 3 प्लस -10 म्हणजे या ठिकाणी किती होणार आहे -7. एकाला प्लस एकाला मायनस असताना नेहमी मायनस होऊन मोठ्याचं साईन येणार आहे. त्यानंतर अल्फा इंटू बीटा, काय अल्फा इंटू बीटा 3 इंटू -10 म्हणजेच किती होणार आहे -30. मग रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही व्यवस्थित लिहायचे. ओके, ठीक आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे -7. म्हणजे या ठिकाणी मी लिहिलं -7. आलं लक्षात, ठीक आहे. या ठिकाणी किती आली -7. ब्रॅकेट कंप्लीट एक्स अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये किती लिहिणार आहे -30 इज इक्वल टू 0. आलं लक्षात, -30. मग आता फक्त मला क्वाड्रॅटिक इक्वेशन राईट करायचे बा, एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय झाले +7x आणि इथं प्लस इंटू मायनस -30 इज इक्वल टू 0. तर या पद्धतीने तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आले लक्षात, ठीक आहे. त्यानंतर आता जे रूट दिलेत ते 1/2 -1/2 दिलेत. ठीक आहे, म्हणजे आता लेट सेम आहे, हां ठीक आहे, लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 आणि बीटा इज इक्वल टू -1/2. त्यामुळे इथे काय होणार आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस -1/2. आता इथे एकाला प्लस एकाला मायनस आहे म्हणजे आन्सर 0 येणार आहे, कारण सेम नंबर आहे. आणि अल्फा इंटू बीटा जर पाहिलं आपण 1/2 ला, तर -1/2 ने काय केलं आपण मल्टिप्लाय केलं तर -1 किती येणार आहे 4 येणार आहे. आलं लक्षात. मग रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू काय येणार आहे बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 0. ओके, ठीक आहे, प्लस ब्रॅकेटच्या बाहेर एक्स अल्फा इंटू बीटा किती तुमच्याकडं -1/4 इज इक्वल टू किती आली 0. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ही अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू. ओके, सिम्बॉल कोणता आहे मायनस. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इक्वेशन काय झालं, एक्स स्क्वेअर 0x म्हणजे ही टर्म नाही लिहिली तरी चालणार आहे, प्लस मायनस -1/4 इज इक्वल टू 0. मला हा 4 नको आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर मी टोटल इक्वेशनला 4 ने काय करेल मल्टिप्लाय करेल, कारण खाली 4 आहे वरती 4 आला तर कॅन्सल होईल, किंवा आपण बेस सेम करतो त्या पद्धतीने केलं तरी चालणार आहे. 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 इथं काय होणार आहे 4x स्क्वेअर आणि 4 ने याला केल्यामुळे -1 इज इक्वल टू 0. म्हणजे बेस सेम करून करू शकता, अदरवाईज डायरेक्टही 4 ने मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे. म्हणजे हा 4 इथे मल्टिप्लाय, हा 4 इथे मल्टिप्लाय आणि हा 4 इथे मल्टिप्लाय. तर या पॅटर्नने तुम्हाला उत्तर मिळणार आहे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. आता त्याच्यानंतर जर पाहिलं तर हे काय तुमचा अल्फा आणि हा काय तुमचा बीटा, आणि पुन्हा आपल्याला काय करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे. म्हणजे या पद्धतीने सुद्धा आता नंबर वेगळे आहेत म्हणून हे एक्झाम्पल सुद्धा मी या ठिकाणी घेणार आहे. लेट अल्फा इज इक्वल टू काय सांगितलंय तुम्हाला
2 मायनस अंडर रूट किती आले 5 आणि बीटा इज इक्वल टू 2 प्लस अंडर रूट किती आले 5. मग आता फर्स्ट अल्फा प्लस बीटा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे काय 2 मायनस अंडर रूट 5 प्लस 2 प्लस अंडर रूट किती आले 5. म्हणजे आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर तुम्हाला काय दिसतंय प्लस रूट 5 ला मायनस रूट 5 कॅन्सल झाल्यामुळे 2 प्लस 2 किती आलं 4. आता अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काय सांगते तुम्हाला का 2 मायनस अंडर रूट 5 इंटू 2 प्लस अंडर रूट किती 5. म्हणजे आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर उत्तर काय मिळणार आहे ए मायनस बी ए प्लस बी. जर ए प्लस बी इंटू ए मायनस बी असेल तर काय होणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथे काय होणार आहे 2चा स्क्वेअर मायनस रूट 5चा काय होणार आहे स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती आला 4 मायनस रूट 5चा स्क्वेअर किती 5. म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला काय मिळणार आहे -1. ओके, म्हणजे तुम्हाला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती मिळाली -1 आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती मिळाली +4. मग आता तुम्हाला फक्त तयार काय करायचं आहे रिक्वायर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आता क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे तुम्हाला काय क्वाड्रॅटिक इक्वेशन द रिक्वायर क्वाड्रॅटिक इक्वेशन. द रिक्वायर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर एक्स स्क्वेअर मायनस इथं व्हॅल्यू किती आली तुमची 4 अल्फा प्लस बीटाची एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे -1 इज इक्वल टू किती आलं 0. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर एक्स स्क्वेअर हा मायनस साईन आतमध्ये गेल्यामुळे 4x प्लस नाही प्लस इंटू मायनस -1 इज इक्वल टू 0 आणि हेच झालं तुमचं फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. तर नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं आहे द सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे आता फाइंड द के क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला एक या ठिकाणी काय दिले क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये त्यांनी काय सांगितले तर त्यांनी असं सांगितले का या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सम ऑफ रूट्स जी आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे ही काय डबल देअर प्रोडक्ट त्या प्रोडक्टच्या डबल आहे. ठीक आहे. ओके, आधी आपण काय केलं इक्वेशन लिहून घेतलं काय एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती काय ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस काय सी इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय ए एकचा काय बी आणि उरलेलं सगळं कोण असतो सी असतो. ठीक आहे. मग आता धिस इक्वेशन जर मी कम्पेअर केलं धिस इक्वेशन काय करणार आहे मी कम्पेअर कोणासोबत कम्पेअर करणार आहे कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. त्यामुळं मला या ठिकाणी एच व्हॅल्यू काय मिळाली 1 मला बीची व्हॅल्यू काय मिळाली -4k. हे नीट लक्ष ठेवा एक सोडून उरलेला संपूर्ण बी असतो. एक जर सोडला तर संपूर्ण कोण असतो बी असतो आणि सी ची व्हॅल्यू जर पाहिली सी इज इक्वल टू काय के प्लस 3. सी इज इक्वल टू काय के प्लस 3. ठीक आहे. डन डन डन. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर काय बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणाल सॉरी एबीसीची व्हॅल्यू मिळाल्या पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय सम ऑफ रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट. ओके, मग आता त्याची जी रूट्स आहेत ह्या एबीसीच्या व्हॅल्यू काढण्यामागचं रिझन काय होतं हे तुमच्या आता लक्षात येईल. लेट त्याचे रूट्स तुम्हाला माहित नाही लेट द रूट्स ऑफ गिव्हन quadratic equation let the roots of given quadratic equation be alpha and beta. therefore आता फ्रॉम कंडिशन काय सांगितलं हे त्याचे रूट्स म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट्स आपण काय मानले अल्फा आणि बीटा मानले. मग त्यामुळे काय होणार आहे पहा देअरफोर फ्रॉम कंडिशन किंवा फ्रॉम कंडिशन म्हणू देअरफोर नंतर येईल काय होणार आहे फ्रॉम कंडिशन. काय कंडिशन त्यांनी सांगितलंय का अल्फा प्लस बीटा सम ऑफ रूट्स ही कशी आहे डबल आहे कोणाच्या अल्फा इंटू बीटाच्या. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू डबल अल्फा इंटू बीटा प्रोडक्ट ऑफ देअर रूट्स. ओके ठीक आहे. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय असते -b/a आणि इकडे जर पाहिलं तर 2 हा काय असणार आहे c/a. म्हणजे आता जर पाहिलं दोघांचा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवायचं काय असते ती -b/a असते आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय c/a असते. ठीक आहे. आता दोघांचा जर बेस पाहिलं तर ए तो आपण कट करू शकतो असा कट करायचा नाहीये लक्षात ठेवा पण बेस जर सेम असेल तर तो या पद्धतीने कट होईल. मग आता या ठिकाणी काय होणार आहे -b इज इक्वल टू कोण आहे 2c लक्षात. मग b ची व्हॅल्यू किती
आता बी ची जर पाहिली तर हे मायनसचा सिम्बॉल आणि स्वतः बी मायनस आहे, म्हणजे डबल मायनसचा साइन होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर -4k इज इक्वल टू काय झालं कळलं, मायनसचा सिम्बॉल आणि प्लस बी स्वतः मायनस आहे त्यामुळे डबल मायनस झालं, इज इक्वल टू 2c सी ची व्हॅल्यू किती आहे 2, सी किती आहे k+3. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे -4k इज इक्वल टू 2 इंटू के 2k प्लस 2 3 जा 6. म्हणजे आता हे जे 2k त्याला जर आपण इकडे डिवाइडला पाठवलं तर मायनसला इकडे किती ऑलरेडी 4k. ओके, आणि हे तिकडे येऊन काय होणार आहे -2k, तिकडे किती राहिले 6. म्हणजे 4k मधनं 2k गेले, किती राहिले 2k इज इक्वल टू किती 6. म्हणजे k इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 2 म्हणजे k इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 3. तर या पद्धतीने तुम्हाला k ची व्हॅल्यू काय करायची होती फाइंड आउट करायची होती. म्हणजे क्वाड्रॅटिक नंतर एबीसीची व्हॅल्यू, त्यानंतर दिलेल्या कंडिशननुसार त्याचे रूट, पहिली गोष्ट आपण रूट अल्फा आणि बीटा मानून घेतलं, दिलेल्या कंडिशन अप्लाय केली आणि त्याच्यानुसार आपण के ची व्हॅल्यू या ठिकाणी काय केलेली आहे फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 6 काय सांगितलंय पहा, अल्फा अँड बीटा आर द रूट्स. याचे जर रूट्स असतील तर फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याची जे रूट्स आहेत हे अल्फा आणि बीटा आहे, तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती. ठीक आहे. मग आता आपण सुरुवातीला काय करू, क्वाड्रॅटिक इक्वेशन राईट करून घेऊ. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन, y² - 2y - 7 इज इक्वल टू 0. ओके, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर अल्फा अँड बीटा. ओके, आता याचे जे रूट्स आहेत हे काय आहेत अल्फा आणि बीटा आहेत, आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटा, सॉरी अल्फा इंटू बीटा, आणि आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. सुरुवातीला आपण एबीसीची व्हॅल्यू काढून घेऊ. धिस इक्वेशन कम्पेअर विथ, कोणासोबत कम्पेअर केलं तुम्ही, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय मिळाली 1, b ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -2 आणि c ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला -7. त्यानंतर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांनी सांगितले अल्फा आणि बीटा. अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे अल्फा आणि बीटा हे काय त्याचे रूट्स आहेत. देअरफॉर तुम्हाला हे माहिती आहे का अल्फा प्लस बीटाचे फॉर्म्युला काय -b/a. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी म्हणजे कोण आहे -2 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय आलं -2 अपॉन ए. ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू काय c/a. सी किती आहे -7 अपॉन 1 म्हणजेच किती आलं -7. म्हणजे आता मला अल्फा प्लस बीटाची पण व्हॅल्यू माहिती आहे, अल्फा इंटू बीटाची पण माहिती आहे. आणि आता माझ्याकडे आयडेंटिटी कोणती आहे. आता जर तुम्ही बेसिक आयडेंटिटी पाहिली तर तुम्हाला हे माहिती आहे का a² प्लस b². ओके, ठीक आहे. या ठिकाणी मी आयडेंटिटी लिहून ठेवतो a प्लस बी ब्रॅकेटचं स्क्वेअर. एचं एक्सपेन्शन काय होतं a² प्लस 2ab प्लस b². समजा मला हे 2ab ला जर मी इकडे पाठवलं तर काय राहणार आहे पहा, तिकडं a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2ab आणि तिकडे कोण राहिलं a² प्लस b². म्हणजे a² प्लस b² ची जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर मला काय करावं लागणार आहे, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, a प्लस बी ची व्हॅल्यू आहे का आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो मी 2 इंटू a इंटू बी, a इंटू बी. म्हणजे आता थोडक्यात माझा a म्हणजे कोण आहे अल्फा आहे आणि माझा b म्हणजे कोण आहे बीटा आहे. मग या फॉर्म्युल्याचा किंवा या आयडेंटिटीचा जर मी वापर केला तर काय होणार इथं पहा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार आहे मला अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटाचा काय मिळणार आहे मला स्क्वेअर मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा पहा बरं का, आता काय लिहितो मी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता इकडे हे जे 2 अल्फा प्लस बीटा आहे ना त्याला आपण इकडे पाठवलं तर 2 अल्फा बीटा इज इक्वल टू तिकडे कोण राहिलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता हे मी फक्त सरळ लिहून घेतो काय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू मला काय सांगितली या ठिकाणी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आलं लक्षात. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची मला व्हॅल्यू काढायची, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर.
अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे या ठिकाणी मी काय करणार आहे 2 चा स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा काय आहे, अल्फा इंटू बीटा किती आहे, सॉरी अल्फा इंटू बीटा किती आहे -7 आलं लक्षात. 2 चा स्क्वेअर किती आला 4 मायनस मायनस प्लस आणि या ठिकाणी किती येणार आहे 7 2 14 म्हणजे या ठिकाणी किती आन्सर आला 18 म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचं उत्तर मला काय मिळालेलं आहे या ठिकाणी 18 आले लक्षात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही आयडेंटिटी आपल्याला या ठिकाणी काय करायची यूज करायची आणि त्या आयडेंटिटीचा वापर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने केलेला आहे. ठीक आहे. पण म्हणजे तुम्हाला इथं महत्त्वाचं काय तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -b/a आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू c/a हे दोन म्हणजे ह्या दोन प्रॉपर्टी तुम्हाला माहित पाहिजे किंवा याच्या व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आता त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला विचारलाय. ओके सॉरी आन्सर विचारले. म्हणजे आता पुन्हा एकदा सुरुवातीला पाहूया a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब याचा एक्सपान्शन काय आहे a क्यूब प्लस 3ab ब्रॅकेट a प्लस बी प्लस बीचा क्यूब म्हणजे थोडक्यात ह्या दोघांना आता मला काय करायचं इकडे पाठवायचं जर मी ह्या दोघांना इकडे पाठवलं तर जागेवर कोण राहणार आहे a क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे हे जर जागेवर राहिले मला त्यांचीच व्हॅल्यू पडायची कारण a प्लस बीची म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे माझ्याकडं a प्लस बी म्हणजे अल्फा प्लस बीटाची आहे अल्फा इंटू बीटा आहे झालं उत्तर. ओके म्हणजे हे काढण्यासाठी आता मला इक्वेशन काय करावं लागणार आहे राईट करावं लागणार आहे वायचा स्क्वेअर -2y -7 ओके इज इक्वल टू काय 0. आता ऑलरेडी जर मला याची व्हॅल्यू काढायची आणि सेम इक्वेशन दिलंय आणि बॅक साईडला आपण हे सगळं काढलंय तर तुम्हाला व्हॅल्यू कशा काढायच्यात हे तर कळलेलं आहे तुम्हाला म्हणजे कुठपर्यंत हे इक्वेशन घ्या त्याला कम्पेअर करा एबीसीच्या व्हॅल्यू त्यानंतर अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स आहेत म्हणजे a प्लस बीची व्हॅल्यू a इंटू बीची व्हॅल्यू आता फक्त आपल्याला काय करायचं आहे फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आले लक्षात. ठीक आहे. तर हा सर्व पार्ट आधी लिहून घ्यायचा आहे आणि मग आपण फॉर्म्युल्याकडे जाणार आहे. आता ह्या सेम इक्वेशन आहे त्याच क्वेश्चन मधला हा प्रश्न असल्यामुळे आपण हा पार्ट लिहित नाही मी डायरेक्ट या पार्टला येतोय. लक्षात ठेवा काय सांगितले त्यांनी या फॉर्म्युल्याचा जर मी वापर केला तर काय होणार इथं शेवटची स्टेप मी या ठिकाणी लिहितोय फक्त अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू काय होणार आहे अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा प्लस बीटाचा काय होणार आहे क्यूब होणार आहे. मग आता मी काय करणार आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब हा पूर्ण नंबर आपण इकडे मायनसला आणला 3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा लक्षात म्हणजे ही टर्म उचलून आपण इकडे ठेवली तिकडे कोण राहिलं अल्फा क्यूब प्लस बीटाचा क्यूब लक्षात. मग आता हीच फक्त आपण सरळ लिहून घेऊया काय होईल अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू ओके याला इकडे बोलून घेतलं तिकडे कोण राहिलं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा ओके ठीक आहे. म्हणजे आता जर मला याची व्हॅल्यू काढायची असेल तर याची व्हॅल्यू काय येणार आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आताच आपण काढलेली आहे ती 2 आहे ओके ब्रॅकेटचा क्यूब -3 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू जर तुम्ही पाहिली तर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे -7 प्लस अल्फा प्लस बीटाची परत व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे आता इथे जर पाहिलं तर 2 चा क्यूब किती होणार आहे 8 ओके ठीक आहे मायनस 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 काय होणार आहे प्लस किती होणार आहे प्लस आणि इथे जर पाहिलं तर 7 21 21 गुणिले 2 42 42 ओके म्हणजे आन्सर किती मिळालं 50 म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला किती मिळालेले या ठिकाणी 50. फायनल आन्सर तुम्ही पुन्हा ब्रॅकेटमध्ये राईट करायचं आहे काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू किती आहे 50 आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता. ठीक आहे. त्यानंतर आलो क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 7 आपल्याला या ठिकाणी काय दिलंय का द रूट्स ऑफ ईच ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल रूट्स काय दिलंय रिअल अँड इक्वल जर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचं रूट्स जर रिअल आणि इक्वल आहे तर रिअल आणि इक्वल आहे आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 येते. डेल्टा म्हणजेच कोण आहे डेल्टा म्हणजे आहे b² - 4ac जेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू 0 येते तेव्हाच आपण म्हणतो का त्याचे रूट्स रिअल आणि इक्वल आहे. आता त्यांनी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि त्यांनी सांगितलं की याचे रूट्स रिअल आणि इक्वल आहे याचा अर्थ याच्या डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू 0 आहे ओके म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आहे दॅट्स इट. ह्या गोष्टीचा वापर करून आपल्याला काय करायचं केचा वापर केची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची ओके ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी क्वेश्चन राईट करून घेऊया 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू काय आलं 0 ओके. परत धिस इक्वेशन काय केलं आपण कम्पेअर केलं कोणासोबत कम्पेअर केलं विथ
ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. त्यामुळे मला एची व्हॅल्यू काय मिळाली 3, मला बीची व्हॅल्यू काय मिळाली के, आणि मला सीची व्हॅल्यू काय मिळाली 12. म्हणजेच आता द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर, काय लिहिणार मी इथं, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. काय सांगितले मला, रियल आणि इक्वल. देअरफॉर जर रियल आणि इक्वल असेल तर डेल्टाची व्हॅल्यू काय येणार आहे 0. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac ची पण व्हॅल्यू काय झाली 0, कारण डेल्टा म्हणजे तोच आहे. आता बी स्क्वेअर, मग आता आपण बी ए आणि सीच्या जागी त्याची व्हॅल्यू पुट करू. मग आता बीचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे केचा स्क्वेअर, इथे काय झालं केचा स्क्वेअर मायनस 4. ए म्हणजे कोण आहे आता, ए म्हणजे 3 आणि सी म्हणजे कोण आहे आता या ठिकाणी 12. ओके, इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा, केचा स्क्वेअर मायनस इथे किती आले 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 144 इज इक्वल टू काय आलं 0. आता हे मायनस 144 तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस, म्हणून के इज इक्वल टू काय होणार आहे प्लस 144. आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे केची, म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट. जर मला स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर के इज इक्वल टू काय मिळणार आहे मला प्लस मायनस 12, कारण 144 हे कोणाचं स्क्वेअर आहे 12चं आहे, कारण आताच आपण या ठिकाणी 12 × 12 केलं 12 × 12 केलं. आले लक्षात. तर या पद्धतीने मला केची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी काय केला सॉल्व्ह केलं. आता क्वेश्चन नंबर 7 मधला सेकंड जो पार्ट आहे, सेकंड इक्वेशन, या ठिकाणी सुद्धा सेम पॅटर्न सांगितलं आहे का द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल. ओके, रियल अँड इक्वल आहे. ठीक आहे, तर केची व्हॅल्यू काय करा फाइंड आउट करा. पण आता जर इथं पाहिलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट दिलेला नाही. म्हणजे आता आपल्याला फर्स्ट टार्गेट काय आपलं का हे जे इक्वेशन दिलं आहे त्याला क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करणं, मग एबीसीच्या व्हॅल्यू काढणं, मग डेल्टाची व्हॅल्यू काढणं. ओके, आणि डेल्टाची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी रियल आणि इक्वल म्हणजे ती व्हॅल्यू 0 असणार आहे. ओके, मग आता आपण या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू, पण त्याआधी आपल्याला इक्वेशन राईट करावं लागेल. के एक्स ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू काय आलं 0. ओके, म्हणजे आता या ठिकाणी जर याने याला मल्टिप्लाय केलं तर के एक्सचा स्क्वेअर होईल, याने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस 2k प्लस किती आहे 6 इज इक्वल टू 0. आणि आता जर हे इक्वेशन धिस इक्वेशन कम्पेअर विथ ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असं केल्यानंतर तुम्हाला इथं खाली काय लिहायचं आहे ए इज इक्वल टू के, बी इज इक्वल टू मायनस 2k. ओके, आणि सी इज इक्वल टू काय येणार आहे 6. म्हणजेच या ठिकाणी आता त्यांनी काय सांगितलंय रूट्स आर रियल द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, the roots of given quadratic equation are real and equal हे त्यांनी सांगितले. therefore delta is equal to 0. therefore b square minus 4ac याची व्हॅल्यू किती येणार आहे 0. therefore आता b म्हणजे कोण आहे मायनस 2k ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे कोण आहे केच आहे, आणि सी म्हणजे कोण आहे 6 इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे 2k स्क्वेअर म्हणजे इथे काय झालं 4kचा स्क्वेअर, मायनस 2चा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येणार आहे, केचा के स्क्वेअर मायनस 24 इंटू काय आला के इज इक्वल टू 0. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 4k स्क्वेअर मायनस 24k, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 4k ला आपण काय काढू शकतो कॉमन काढू शकतो. जर मी 4k ला कॉमन काढलं तर आतमध्ये इथे कोण राहणार आहे के राहणार आहे, या ठिकाणी कोण राहिलं के. ओके, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काय होईल 6k. ओके, के मायनस 6 इज इक्वल टू किती आले 0, कारण 4k नी 4kचा स्क्वेअर झाला आणि 6×24. ओके, म्हणजे 4 6 जा 24. ओके, के इज इक्वल. आता जर इथं पाहिलं तर ह्या दोघांची व्हॅल्यू 0 होते, याचा अर्थ काय झाला 4k ची व्हॅल्यू एकतर 0 असेल, अदरवाईज के मायनस 6 याची तरी व्हॅल्यू 0 असेल. देअरफॉर के ची व्हॅल्यू काय आली 0 आली. आता के कारण हा 4 म्हणजे थोडक्यात असं समजूया इथं 4 डिवाइड झाला आणि मग के लिहूया आपण वाटल्यास 4. आता के ची व्हॅल्यू 0 आली. ओके, बट आता के जर मी 0 ठेवला तर के कुठे येतोय पहा स्क्वेअर टर्मला. जर स्क्वेअर टर्मला ची व्हॅल्यू म्हणजे ह्या के ची व्हॅल्यू जर 0 आली तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही, आणि म्हणून के देअरफॉर इथं काय के इज अ मल्टिपल ऑफ स्क्वेअर टर्म. ओके, ठीक आहे, के इज तुम्ही इथे लिहू शकता के इज काय लिहिणार आहे मल्टिपल ऑफ
स्क्वेअर टर्म, देअरफॉर के इज नॉट इक्वल 0. तर के ची व्हॅल्यू आपण 0 पुट करू शकत नाही. मग आता एकच ऑप्शन राहिला, के इज इक्वल टू -6 तिकडे जाऊन काय होणार आहे +6 आणि के इज इक्वल टू 6. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे आणि देअरफॉर के इज इक्वल टू किती आहे 6 आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. तर या पद्धतीने तुमचा 2.5 हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. 1 ते 2 मार्काची गणितं तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेटवर आलेली पाहायला मिळतील. सर्व एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. न पाहता पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जिथं अडेल तिथं व्हिडिओ पहा. पण सोडवण्याच्या आधी नक्की व्हिडिओ पॉज करून आधी स्वतःच्या मनाने ट्राय करा. मग तुम्हाला ते तुमच्या चुका लक्षात येतील आणि तुमच्या ह्या एक्सरसाइजची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 5 एक्सरसाइज आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत. आधी जो टॉपिक होता लिनियर इक्वेशन त्याचेही 5 आपण म्हणजे त्यात पूर्ण टॉपिक संपूर्ण एक्सरसाइज आपण कव्हर केलेले आहेत. आता आपले 5 झालेत. एकच राहिला आहे वर्ड प्रॉब्लेमचा. त्याचे आपण 2 पार्ट करणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण पहिले 5 घेणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये आपण नंतरचे 5 क्वेश्चन आपण घेणार आहे. अशा 2 पार्टमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो 2.6 प्रॅक्टिस सेट आहे जो वर्ड प्रॉब्लेमचा तो घेणार आहोत. ओके, ठीक आहे. तर बाकी झालेल्या सर्व प्रॅक्टिस सेटची प्रॅक्टिस करा.